Friends, you are welcome to my YouTube channel Learn with Khemraj sir. And today we are going to learn the poem You Start Dying Slowly in your 10th class syllabus. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो लेट अस स्टार्ट दिस पोएम. द टायटल ऑफ द पोएम इज यू स्टार्ट डाइंग स्लोली. यू स्टार्ट डाइंग स्लोली. डाय मीन्स मरणे and slowly means gradually, हळूहळू. सो डाइंग स्लोली म्हणजे हळूहळू मरणं. सो यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूवार मरायला सुरुवात करता. कवीनं या ठिकाणी मरणे प्रत्यक्ष या शब्दाचा वापर ह्यासाठी केलाय की आपला काहीतरी सर्वनाश, आपला काहीतरी विनाश, आपलं काहीतरी नुकसान व्हायला सुरुवात होईल या अर्थानं कवीनं ही टायटल वापरलेली आहे, यू स्टार्ट डाइंग स्लोली. सो लेट अस सी द मीनिंग ऑफ दिस पोएम. सी द फर्स्ट स्टॅन्झा. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, if you do not listen to the sounds of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. In this first stanza, the poet has told us, आपल्याला या कवितेमध्ये पहिल्या कडव्यामध्ये कवीने सांगितलेलं आहे की इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही कुठेच काही प्रवास करत नाही, कुठेही फिरत नाही, जागच्या जागी पडून आहात, जागच्या जागी बसले आहात, इफ यू डू नॉट रीड, कुठल्याही प्रकारचं काही तुम्ही वाचन करत नाही, वाचन करत नाही तर आपल्याला ज्ञान मिळणार नाही, फिरणार नाही, आपण कुठे प्रवास करणार नाही तर आपल्याला आपल्या अवतीभोवती काय आहे ते कळणार नाही. म्हणजेच काय की तुम्ही फिरले नाही, वाचले नाही तर तुम्ही ज्ञान मिळवू शकत नाही कुठल्या गोष्टीचं. यू कॅन नॉट अक्वायर नॉलेज इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ. तुमच्या जीवनामध्ये जे काही घडामोडी घडत असतील किंवा तुम्हाला जे काही संधी मिळत, चॅलेंज असतील किंवा तुम्हाला काही चान्स मिळत असतील तर ते तुम्ही स्वीकारत नाही. तुमच्या जीवनातला आवाज तुमच्या मनानं कधी म्हटलं असेल की चल फिरून येऊ, तुमच्या मनानं कधी म्हटलं असेल की चल थोडं वाचन करू, पण तुम्ही तो कधी ऐकलाच नाही आतला आवाज. तर इफ यू डू नॉट अप्रिशिएट युअर सेल्फ, आणि जर का तुम्ही तुमच्या स्वतःच्या क्षमता, कॅपॅसिटीज ज्या काही तुमच्यामध्ये आहे ची क्षमताच तुम्ही ओळखली नाही, तर असं जर का तुमचं वागणं असेल तर समजून घ्या की तुमच्या विनाशाला इथून सुरुवात झालेली आहे, तुमचा सर्वनाश होत आहे, सुरुवात झाली आहे असं तुम्ही समजावं, असं कवीनं पहिल्या कडव्यात म्हटलेलं आहे. नाव द सेकंड स्टॅन्झा ऑफ दिस पोएम. When you kill your self-esteem, when you do not let others help, you start dying slowly. इथं म्हटलेलं आहे की when you kill your self-esteem, self-esteem म्हणजे a feeling of being happy with your own character and abilities, self-respect. आपल्या म्हणजे आत्मसन्मान जो आहे, आपल्या स्वतःच्या क्षमता ओळखून तुम्ही आपला स्वतःचा आत्मसन्मान जो आहे तो जर तुम्ही गमावला असेल, कुठली तुमच्यामध्ये असलेली क्षमता तुम्ही ओळखली नाही आणि तुमचा जो आत्मसन्मान आहे तो तुम्ही ओळखला नाही, तो गमावला, तुम्ही आत्मसन्मान सोडून दिला, म्हणजे लाज शरम सोडून दिली, आपला जो आपल्याला स्वतःला जो काही सन्मान मिळाला पाहिजे, लोकांनी द्यायला पाहिजे, लोक देणार नाही, कारण की तुम्हीच तुमच्या स्वतःचा सन्मान करत नाही, तुम्ही स्वतःलाच तुम्ही ओळखलेलं नाही, तुमची क्षमता काय आहे ती ओळखली नाही, आणि तुम्ही तुमच्या सेल्फ इस्टीमला म्हणजेच तुम्ही तुमच्या सेल्फ रिस्पेक्टला मारून टाकलाय, तुम्ही सोडून दिलाय सेल्फ रिस्पेक्ट तुम्ही स्वतःची. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू, तुम्ही दुसऱ्याला, इतरांना कोणाला संधीच देत नाही की त्यांनी तुम्हाला मदत करावी, म्हणजे तुम्ही दुसऱ्यांची मदतच घेत नाही. आता दुसऱ्यांची मदत आपल्याला केव्हा लागणार, आपण एखादं काहीतरी करू आणि मग आपल्याला त्याच्यामध्ये अडचणी येतील तर आपल्याला दुसऱ्याची मदत लागणार. दुसरा कोणी आपल्याला मदत केव्हा करणार, जर आपण काहीतरी करतोय आणि त्याला वाटलं की याला या ठिकाणी मदतीची गरज आहे तर तो मदत करणार. पण आपण काहीच करत नाही, लोकांना माहित आहे की आपण रिकाम टेकड्याच उगीच आहोत, कोण आपल्याला मदत करायला येणार आहे की नाही.
एखाद्या आपण जर फिरायला निघालो, बाहेर जायला निघालो आणि जर कुठे एखादा समजा बाय द वे आपण पडलो तर कुणीही मदतीला धावून निघेल. पण आपण कुठेच गेलो नाही ना, जागीच उभा, कोण आपल्याला मदत करणार आहे? नाही. तर तुम्ही काय जर असे करत असाल की तुम्ही तुमचा आत्मसन्मान गमावून बसले असाल, जर तुम्ही जर इतरांना मदत करू देत नाही, इतर तुमच्यासाठी मदतीची धाव घेऊ शकत नाही कारण की तुम्ही त्यांना मदत करण्याची संधीच देत नाही, तर यू स्टार्ट डाइंग स्लोली. तर समजून जा की तिथून तुमचा विनाश सुरू झालेला आहे. कारण तुम्ही जर कुठली ऍक्शन, कुठली कृती, कुठला जर गोल सेटिंग केलेला असेल आणि तुम्ही त्याच्यानुसार त्या गोल सेटिंग केलं आणि त्याच्या प्राप्तीसाठी, अचिव्हमेंटसाठी तुम्ही प्रवास सुरू केला असेल तर शक्यता आहे की तुम्हाला त्या प्रवासात म्हणजे त्या सक्सेस कडे जाताना तुम्हाला कुठे ना कुठे काही अडचणी येऊ शकतात. अडचणी आल्या तर तुम्ही दुसऱ्याला मदत मागू शकता किंवा दुसरा कोणी तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू शकतो. पण तुम्ही केलंच काही नाही, करतच काही नाही तर दुसऱ्याने तुम्हाला मदत करण्याचा प्रश्नच उरत नाही. आणि असं जर का असेल तुमच्या जीवनामध्ये तर समजून जा की तुमच्या विनाशाला सुरुवात झाली आहे. आणि कोणाला वाटतं की माझा स्वतःचा सर्वनाश व्हावा? जर आपल्याला वाटते की आपला सर्वनाश होऊ नये तर कवीने हे जे काही सांगितलंय ते आपल्याला सगळ्याला करायचं आहे. आपण प्रवास करायचा आहे, आपण वाचन करायचं आहे, रिडिंग करायचं आहे, सेल्फ इस्टीम आपला राखायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या अंतर्मनातला आवाज आपल्याला ऐकून, ओळखून, आपल्या क्षमता ओळखून आपल्याला काम करायचं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्याला आपल्या कामामध्ये इतरांची मदत सुद्धा घ्यायची आहे किंवा मागायची आहे. आणि हे सगळं जर आपण केलो तर आपण सक्सेस होणार, आपला म्हणजे जो जीवन आहे तो यशस्वी होणार. अदरवाईज हे नाही करत असू आपण तर आपल्या जीवनाचा सत्यानाश झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वॉकिंग एव्हरी डे ऑन द same path, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. बघा, या स्टांजामध्ये कवी सांगतोय आपल्याला की मित्रांनो, इफ यू बिकम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, माणसाला कुठल्या ना कुठल्या सवयी जळतात. कोणी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल पण कधी कधी संगतीमुळे, मित्रांच्या संगतीमुळे म्हणा, गावातील इतर पोरांच्या संगतीमुळे म्हणा, कुठल्या ना कुठल्या संगतीपायी कधी कधी माणसाला वाईट सवयी सुद्धा लागतात. पण त्या सोडताही येतात, सुटूही शकतात. केव्हा सुटू शकतील? इफ यू आर नॉट अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. जर तुम्ही तुमच्या सवयींचे, तुमच्या व्यसनांचे, हॅबिट म्हणजे सवय किंवा व्यसन, गुलाम तुम्ही झालेली नसाल, तुम्ही गुलाम बनले नसाल, म्हणजे तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल करू शकत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम नाही, स्लेव नाही. आणि अशा वेळी मग तुमच्या मनानं जर एखादा व्यसन करण्याचा एखादी बॅड हॅबिट जर असेल, त्याचा विचार जर केला तर तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल करू शकता, कारण तुमच्या मनावर तुम्ही कंट्रोल ठेवलाय. पण तुम्ही त्या मनाचं, तुमच्या माइंडचं, तुमच्या मनाचं तुम्ही गुलाम होऊन बसलाय. जसं मन म्हणेल तसं तुम्ही वागणार आहे ना, मनात जसं येईल तसं तुम्ही वागणार. म्हणून इथं सांगितलंय की इफ यू बिकम स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. मित्रांनो, जर का तुम्ही तुमच्या व्यसनांचे, तुमच्या सवयींचे जर तुम्ही गुलाम होत असाल, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पॅथ्स, आणि तुम्ही रोज रोज एकाच रस्त्यावरून चालत असाल. आता रोज एकाच रस्त्यावरून चालणं म्हणजे काय की रोज एकच काम करत असाल, काहीच चेंज नाही, नथिंग चेंज, काही नाही, रोज रोज तेच काम, तर काय होईल? आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये एकच काम रोज नाही करावं लागत आहे. दररोजचे आपले ठराविक कामं आहेत तेही करतो आपण, आणि इतर नवे नवे कामं आपल्या पुढे येतात ते सुद्धा आपण करत असतो, है ना. पण तुम्ही चाकोरीबद्ध रोज ठराविक तुमचं काम सुरू आहे तर तुम्ही असे ठरवलेले समजा काम तेवढंच तुम्ही करताय, त्याच्या पलीकडे तुम्ही विचारच करत नाही. म्हणजे सेम पॅथ, सेम वे, सेम मार्ग, सारख्याच मार्गाने, एकाच मार्गाने तुम्ही रोज चालता. अरे नवीन वाट तर आपल्याला माहित पाहिजे ना. कधी कधी समजा एकाच वाटेने तुम्ही जातात पण त्या वाटेवरती समजा संकट आहे उभं, तर आपल्याला दुसरी वाट माहित पाहिजे त्यावेळेस की मला या वाटेने जाता येत नाही, तर आता मला दुसरी वाट घेऊन मला तो मार्गक्रमण करता आला पाहिजे, है ना.
म्हणून कधी कधी आपल्याला शॉर्टकट सुद्धा माहीत असणं आवश्यक असते. कधी कधी आपल्याला शॉर्टकटची गरज पडत असते. म्हणून ज्या रस्त्यानं तुम्ही चालताय ठीक आहे, पण कधी कधी त्या रस्त्याचा शॉर्टकट सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून कवी म्हणतो की जर तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम झाले असाल आणि जर तुम्ही एकाच मार्गाने रोज चालत असाल, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन म्हणजे रोजचे काम, जर तुम्ही तुमचे रोजचे दैनंदिन काम जे आहे त्यात काहीच बदल करत नाही आहात, दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन कामामध्ये, रोजच्या व्यवहारामध्ये काहीही बदल तुम्ही करत नाही आहात, तर काय होईल? शेवटच्या लाईन मध्ये येतेच ते कडव्याच्या, काय होईल की तुमचा सर्वनाश सुरू होईल. इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट विअर डिफरंट कलर्स. बघा, एखाद्या झाडाला रोज पांढरे फुलं येतात, रोज पांढरे फुलं येतात, काय सुंदरता दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला. आपण म्हणा रोजच पांढरे फुलं येऊन राहिले, पण समजा त्याच्यामध्ये एकाच दिवस असं आलं की पांढऱ्याच्या जागी लाल फुलं यायला लागले, तर कुतूहलाने आपण अट्रॅक्ट होणार. अरे कालपर्यंत पांढरे फुलं होते ना, आज रेड कलर फुलं आले. हे जे आता बडिंग करून गुलाबाचे कलम करून येतात, तर ते दररोज कलर बदलवतात गुलाबाचे फुलं. इफ यू नो, काल पांढरा असेल, आज लाल होतो, उद्या पिवळा होतो. मग ते वेगवेगळे कलर्स तो फुल धारण करतो, तो झाड धारण करतो, तर तो सुंदर दिसतो आहे की नाही? तो रंगीबेरंगी दिसतो, सुंदर दिसतो. आपण हार तयार केली निवड पांढऱ्या फुलांची, काय सुंदरता दिसेल. पण त्याच्यामध्ये अधेमध्ये आपण रंगीत फुले घातली है ना, लाल फुलं घातली, पांढरी फुलं घातली, जांभळी फुलं घातली, पिवळी फुलं घातली, तर ती हार जी आहे ती सुशोभित दिसेल ना, ती सुंदर दिसेल. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनामध्ये सुद्धा जर वेगवेगळे रंग तुम्ही धारण करत नाही, आता वेगळे रंग धारण करत नाही म्हणजे आपण तर काही असं नाही किंवा आपला चेहरा रंगवणार किंवा आपल्या अंगावर रंगाची बाल्टी ओतून घेणार आणि आपण आज पांढरी आहोत उद्या लाल दिसणार, असं काही करायचं आहे का? नाही. बरं, कवी म्हणतो की तुम्ही रोज रंग बदलवत नाही, रोज नवीन रंग धारण करत नाही. म्हणजे काय? तर इथे नवीन रंग धारण करणे म्हणजे काय की जसं निसर्गातील अनेक घटकांमध्ये रोजच्या रोज बदल होताना आपल्याला दिसतो, होतो की नाही, तसा तुम्ही सुद्धा निसर्ग नियमानं तुमच्यामध्ये बदल करत नाही. म्हणजे कसं आहे, ते मराठीमध्ये एक अभंग आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे अन चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे मी जसा आहे मी तसाच राहणार, मी काही बदलणार नाही आणि त्याच्यातच मला समाधान आहे. असं जर वागत असू आपण, म्हणजे बदलच करायला तयार नाही आपण, नवीन चॅलेंजेस येत आहेत आपल्या समोर, नवीन स्कोप येत आहेत, ते स्वीकारच करायला तयार नाही. मला हे सांगा की आपण आता या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने, डिजिटल पद्धतीने आपण क्लास घेऊन आपण शिकतोय, आधी असं होतं का? हा आता नवीन चेंज आहे, हा नवीन चेंज आपण ऍक्सेप्ट केला की नाही? आणि ऍक्सेप्ट केला तर आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये, आपल्या अध्यापन आणि अध्ययनामध्ये काहीतरी बदल होत आहे की नाही? पेंडेमिक सिच्युएशन आहे, मुलं घरी आहेत तरी पण शिकत आहेत, कारण आपण हा नवीन बदल जो आहे, चेंज आपण ऍक्सेप्ट केलाय. म्हणून कवी म्हणतो की इफ यू डू नॉट ऍक्सेप्ट द न्यू चेंजेस इन द वर्ल्ड, जगातले नवीन बदल तुम्ही ऍक्सेप्ट करायला तयार नसाल, म्हणजे नवीन रंग धारण करायला तुम्ही तयार नसाल, तर काय होईल? और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. बघा, आपण एखाद्या ठिकाणी बस स्टँडवर म्हणा किंवा कुठेतरी आपण चौकात उभे आहोत आणि त्या ठिकाणी एखादा कोणी अनोळखी व्यक्ती आला, त्याच्यासोबत ओळख केव्हा होईल आपली? आपण जेव्हा त्याच्याशी बोलू तेव्हा. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा शाळेमध्ये आले, पहिल्या दिवशी सगळे अनोळखी होते, अपरिचित होते एकमेकाशी, तर ओळखी तुमची कशी झाली? तुम्ही बोलले म्हणून झाली ना. तू कुठल्या गावचा आहे, तुझं नाव काय आहे, तू कुठून आला वगैरे तुम्ही विचारपूस केली, तुमची ओळखी झाली. पण तुम्ही जर का समजा इफ यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो, ज्यांना तुम्ही ओळखत नाही त्यांच्याशी तुम्ही बोलायलाच तयार नसाल, अनोळखी माणसाशी तुम्ही बोलणारच नाही, म्हणजे त्यांच्याशी तुम्ही ओळख पटवणारच नाही. तो तुमच्याशी रोज तुमच्या समोर येतो, रोज तुमच्याशी तुमच्या म्हणजे संपर्कात येतो, पण तुम्ही त्याच्याशी कधी बोलायला तयार नाही. असं जर का तुमचं म्हणजे ते म्हणतात ना घुमणे असाल, तुमचा स्वभाव जर घुमणे असेल, म्हणजे तुम्ही इतरांशी बोलत नाही, कधी त्यांच्यात मिसळत नाही, विचारांची देवाणघेवाण होत नाही, तर काय होईल? समजून चला की तिथे तुमचा सर्वनाश सुरू झालाय, तुम्ही चालले विनाशाकडे. ही गोष्ट निश्चित आहे. ओके, देन नेक्स्ट स्टांजा. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्बुलन्स इमोशन्स
those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. बघा नेक्स्ट याच्यामध्ये या कडव्यामध्ये कवी सांगतोय आपल्याला की इफ यू अवॉइड टू फील पॅशन, पॅशन म्हणजे जबरदस्त इच्छा, तीव्र भावना, तीव्र इच्छा, किन डिझायर. तर तुम्ही जर का समजा इफ यू अवॉइड टू फील पॅशन, कुठल्याही गोष्टीबद्दल तुमच्या अंतर्मनात अशी पॅशन निर्माण होत नसेल, तीव्र इच्छा निर्माण होत नसेल, आणि आपण म्हणतो ना इच्छा तिथे मार्ग, वेअर देर इज विल देर इज द वे, इच्छा तिथे मार्ग. नाही तर आपल्या मनातच करायचं नाही आहे तर आपल्याला मार्ग सापडणार नाही आहे. देगाहरीनं पलंगावरी, आपण इथेच बसलो आणि आपण म्हणतोय की मला 99% मॅट्रिकला घ्यायची आहे. इज इट पॉसिबल? नाही, शक्य नाही ती. आणि जर तुमच्याजवळ इच्छा आहे, जर तुमची पॅशन आहे की आय हॅव टू अचीव 99% स्कोर इन द एक्झाम ऑफ 10th क्लास, इच्छा आहे तुमची, इच्छा असेल तर पॅशन निर्माण होईल. म्हणजे पॅशन आहे तुमच्यामध्ये, इच्छा निर्माण झाली तर ती डिझायर, जी तीव्र इच्छा जी आहे ती तुमच्यामध्ये निर्माण झाली तर तिथे तुम्हाला सोल्युशन मिळतील, की मी तुम्हाला तुमच्यासमोर ऑप्शन येतील की मी काय केलं पाहिजे, कसा अभ्यास केला पाहिजे. तुम्हाला नाही कळलं तुम्ही दुसऱ्याला विचाराल की मी सांगा मी काय केलं पाहिजे, मला इतके पर्सेंट घ्यायचे आहे. म्हणजे तुम्ही जर समजा पाण्यात पडले ना, हातपाय नाही हलवले तर होईल काय? काय होईल? डुबून जाऊ ना. पाण्यात पडल्यावर हातपाय हलवावं लागेल, पण हातपाय तेव्हा हलवाल जेव्हा तुम्ही पाण्यात पडाल. पाण्यातच नाही पडलं तर हातपाय हलवायची गरज आहे का? मग विचारच करायचं नाही, मग पाणी में जाऊंगाच नाही ना, क्योंकि मुझे हात पैर हिलाना नहीं है, हात पैर हलवायचे नाही आहेत म्हणून मी पाण्यातच जाणार नाही असं ठरवून टाकलं तर ती गोष्ट कधी आयुष्यात आपण शिकणार नाही, करणार नाही. म्हणून जर कुठलीही गोष्ट करण्याची, शिकण्याची, जाणून घेण्याची तुमच्यामध्ये जर समजा पॅशन निर्माण होण्याचं तुम्ही टाळत असाल, तशी पॅशन तुम्ही निर्माण होऊ देत नसाल, त्याला अवॉइड करत असाल, असे विचार जर आले तुमच्या डोक्यात, अनंत विचार येतात 24 तासामध्ये, चांगले आणि वाईट पण येतात, तर तुम्ही जर समजा त्यांना टाळत असाल, चांगलं काही करण्याचा एखादा विचार आला तुमच्या मनामध्ये तर त्याला तुम्ही टाळत असाल, चला हो बाजूला, तर काय होईल? तेच होईल जे प्रत्येक कडव्याच्या शेवटी होते आहे. ओके, तर इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर ट्रबुलंट इमोशन्स, ट्रबुलंट मीन्स अनस्टिडी, इमोशन्स म्हणजे भावना, इमोशन्स म्हणजे फिलिंग, भावना. तर तुमच्या जर का तुम्ही जर का समजा त्या तुमच्या इच्छा ज्या पॅशन आहेत आणि त्या इच्छेमधून निर्माण होणाऱ्या ज्या ट्रबुलंट इमोशन्स आहेत, म्हणजे अनस्टिडी इमोशन्स आहेत, तुमच्या भावना ज्या आहेत, फिलिंग्स ज्या आहेत, त्या जर तुम्ही टाळत असाल समजा तर, आणि दोज विच मेक युअर आईज ग्लिसन, ग्लिसन मीन्स साइन, स्पार्कल, चमकणे, चकाकणे. तर बघा आपण आपल्यामध्ये एखादी इच्छा निर्माण झाली आणि त्यानुसार आपण कार्य करायला लागलो तर आपल्या डोळ्यामध्ये चमक निर्माण होत असते, बरोबर आहे. तर जर तुम्ही तुमच्या मनात येणाऱ्या इच्छांना तुम्ही रोखत असाल, तुमच्या भावनांना, फिलिंग्सला तुम्ही जर रोखत असाल आणि त्या इच्छा, त्या भावना तुमच्या डोळ्यातून स्पार्कल होत असतील, त्या म्हणजे चमकून दिसत असतील, पण तुम्ही त्यांना मात्र रोखत असाल, तुम्ही त्यांना कुठेतरी अवॉइड तुम्ही जर करत असाल अँड युअर हार्ट बीट फास्ट, आणि जर तुमचे हृदय अधिक वेगाने धडधडत असेल, कसं आहे कधीच काही केलं नाही आणि एखाद्या वेळेस एखादं काम करायला गेलं तर आपोआपच आपल्या हृदयाचे ठोके वाढतात, धडधड वाढते आपल्या ठोक्यामध्ये, हृदयामध्ये वाढते की नाही. आणि जर रोज ते काम आपण करून राहिलेलो आहे, आपलं काही नाही, आपलं डेली रुटीन आहे, आपण ठरवलेलं आहे आणि मला हे कशासाठी करायचं हे माहित आहे, तर आपल्या मनात कुठली भीती येणार नाही, आपल्या हृदयाची धडधड वाढणार नाही. तर तुम्ही जर का समजा ते सगळं अवॉइड करत असाल तर काय होईल? युअर हार्ट बीट फास्ट, तर तुमचे अंतःकरण, तुमचे हृदय जे आहे ते अधिक जोराने, अधिक वेगाने धडधडायला लागेल. आणि मग अशी वेगाची धडधड तुमच्या हृदयामध्ये झाली म्हणजेच तुम्ही घाबरायला लागले तर समजा की त्या ठिकाणी तुमचं सत्यानाश, तुमचा विनाश सुरू झालेला आहे. तुम्ही आता मरणार आहात. मरणार आहात म्हणजे काय की जीव जाणार आहे असा त्याचा अर्थ नाही, पण इथून तुमच्या विनाशाला सुरुवात झालेली आहे. देन नेक्स्ट स्टंदा, if you do not change your life, where you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain,
इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, इफ यू डू नॉट अलाउ युअर सेल्फ ऍट लिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम द सेन्सिबल ऍडवाइस, यू स्टार्ट डाईंग स्लोली. ओके, पुढे डॉट 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 दिलाय है ना. तर तेच आहे की शेवटी काय म्हणायचं आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. तर बघा या स्टांजामध्ये कवी काय म्हणतोय, कवीचं नाव आहे पब्लो नेरुडा. अप्रिसिएशन मध्ये लक्षात ठेवा. तर काय म्हणतात पब्लो नेरुडा की इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमच्या जीवनात बदल केला नाही. जीवनात तर बदल करावाच लागतो. दररोज 24 तासामध्ये निसर्गामध्ये बदल होताना आपल्याला दिसतोय, तर आपल्या जीवनात देखील आपल्याला बदल करावा लागतो है ना. जशी परिस्थिती निर्माण झाली त्याप्रमाणे माणसाला देखील बदलावं लागते. आणि त्यानं जर म्हटलं की मी बदलणारच नाही, काही होईल पण मी आहे तसाच आयुष्यभर राहीन, तर ते शक्य नाही. आणि असं जर असेल तर त्याचा कुठेतरी सर्वनाश झाल्याशिवाय राहणार, विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुम्हाला बदलावं लागेल. पण इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमच्या जीवनात काही बदल करायला तयारच नाही. म्हणजे एखादा जानवर पहा आणि माणूस पहा, जानवराच्या आयुष्यामध्ये काही बदल होताना दिसत नाही आपल्याला. तो येतो, आपण त्याला चारा घालतो, खुंटावरती बांधून टाकतो, ठीक आहे, सोडलं की चरायला जातो. काय बदल झाला त्याच्या जीवनामध्ये? कधी एबीसीडी शिकला, कधी शाळेत गेला, कधी कोणती नोकरी केली, तो आपली माणसाची गुलामगिरीच करत राहिला. बरोबर आहे. एखादा जनावर जो आपण घरी ज्याला पाळतो, पण माणसाच्या जीवनामध्ये बदल होत आलाय की नाही? कारण की माणसाने बदल स्वीकारला. बरोबर आहे. त्याला वाटलं की आपण अशा रानटी अवस्थेमध्ये नाही जगायचं, काहीतरी बदल झाला पाहिजे. आधी झाडाचा पाला गुंडाळणारा माणूस आज कपडे नेसायला लागला. बरोबर आहे. अज्ञानी अडाणी असलेला माणूस लिहायला वाचायला शिकला, आज आपण शाळेमध्ये शिकून राहिलेलो आहे. बरोबर आहे. आणि आता शिकता शिकता इतका ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी निर्माण झाली, बदल निर्माण झालाय की आता आपण ऑनलाईन शिकून राहिलेलो आहे. लॅपटॉपच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून डिजिटल आपण शिकून राहिलेलो आहे. तर काय केलं याचा अर्थ आपण आपल्या जीवनात बदल घडवून आणला. आणि हा बदल नाही घडवून आणला तो राहिला तिथे बुडाला. बरोबर आहे. म्हणून इथं सांगितलेलं की इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ, तुम्ही तुमच्या जीवनात बदल घडवून आणत नसाल किंवा बदल घडवायला तुम्ही तयार नसाल, वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब, आणि जर तुम्ही तुमच्या जॉबमध्ये, जॉब म्हणजे व्यवसाय धंदा जो काही काम तुम्ही करत असाल त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी नसाल. सॅटिस्फाईड म्हणजे समाधानी नसाल. तुम्ही जर आता पहा, आपण जे काही काम करतो त्याच्यामध्ये समाधानच नसेल तर ते काम करताना आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट राहणार नाही. ठीक आहे. ऍज अ टीचर, माय जॉब इज ऍज अ टीचर. मी जर का माझं प्रोफेशन, माझं टीचरशिप, मी जर का समजा समाधानानं करत नसेल, म्हणजे या टीचरशिप मध्ये मला समाधान नसेल, तर समाधान नसेल तर निश्चितच माझ्या हातून चुका घडतील, निश्चितच माझ्या हातून काहीतरी उपद्व्याप घडेल, निश्चितच माझ्या हातून जे चांगलं घडायला पाहिजे, चांगले विद्यार्थी घडायला पाहिजे, बनायला पाहिजे, माझ्या टीचिंग प्रोफेशन मध्ये मला जो चेंज करायला पाहिजे तो मी करणार नाही. बाय, मी सॅटिस्फाईड नाही आहे ना, समाधानच नाही मला त्या गोष्टीमध्ये, तर मी काय टाळाटाळ करेन, जाऊ दे यार, काय करायचं आपल्याला. बाकीचे लोक मोबाईल वापरून राहिले, लॅपटॉप वापरून राहिले, डिजिटल वापरून राहिले, आपल्याला काय करायचं आहे, जाऊ दे, आपलं होते ना. म्हणजे कारण मी समाधानी नाही आहे त्याच्यामध्ये. पण मला जर समाधान आहे, मी जर सॅटिस्फाईड आहे विथ माय जॉब, तर मग नवे चेंजेस मी स्वीकारेनच, बदल माझ्यामध्ये मी करेनच. असं होते की नाही आपल्या कामामध्ये? तर ते जर तुम्ही करत नसाल, तुम्ही तुमच्या जो जॉब तुम्ही करताय, जो काम तुम्ही करताय, मग विद्यार्थी असाल तर अभ्यासाचं काम झालं, बरोबर आहे, किंवा शिक्षक असाल शिकवण्याचं काम झालं, शेतकरी असेल तर शेतीचे काम झालं, कुठलाही असो जो काही आपण काम करतो त्यात जर का तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, समाधानी नसाल, ऑर विथ युअर लव्ह, आणि जर त्या कामावर तुमचा प्रेम नसेल, निष्ठा नसेल, मग तुम्ही तुमच्या कामावरती प्रेम केलं पाहिजे, प्रेमाने आपण ते काम केलं पाहिजे. पण ते जर तुम्ही करत नसाल, इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेट फॉर द अनसर्टेन. आता कधी कधी काय आपण जे काम करतो त्याच्यामध्ये चॅलेंजेस येतात, रिस्क येतात, आव्हानं येतात, आणि आव्हान स्वीकारायची तुमची तयारी नसेल तर तुम्ही कामच करणार नाही. आणि काम करत असाल तर आव्हानं येतील, आव्हानं येत असतील तर ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे. पण तुम्ही जर का समजा इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ, कधी कधी काही गोष्टी आपल्या जॉबमध्ये सुरक्षित घडतात, पण कधी कधी अपोजिट घडतात.
अपमान सहन करावा लागतो, कधी कधी नुकसान सहन करावं लागतो, कधी कधी कुठलीही हानी होऊन जाते ती सहन करावं लागते. तर जे काही अनसर्टेन असेल म्हणजे अनिश्चित असेल, कधी कधी अचानक काही गोष्टी घडून जातात, तर अशा अनसेफ गोष्टीमध्ये तुम्ही जर रिस्क घ्यायला तयार नसाल, आव्हान स्वीकारायला तयार नसाल, इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, आणि गो आफ्टर अ ड्रीम म्हणजे तुम्ही स्वप्नांच्या मागे धावत नसाल. स्वप्न म्हणजे रात्री पाहायचे नाही झोपेमध्ये, स्वप्न म्हणजे काय, इथे ध्येय गोल, तुमचे जे काही ध्येय असेल त्या ध्येयाच्या पाठीमागे तुम्ही धावत नसाल. ध्येय ठरवलं तर बिलकुल आपली चालण्याची गती वाढून जाते, बरोबर आहे. म्हणून तुम्ही जर का तुमच्या ध्येय प्राप्तीसाठी आपल्या ध्येयाच्या मागे तुम्ही चालत नसाल, धावत नसाल, इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ ऍटलिस्ट वन्स युअर लाईफ टाइम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस. जीवनामध्ये कधी ना कधी कोणीतरी आपल्याला सल्ला देतो, ऍडवाइस करतो, बरोबर आहे. मग फादर असेल, मदर असेल, ब्रदर असेल, टीचर असेल, नेबर असेल, कुणी शेजारचा असो, आई वडील असो, शिक्षक असो, कुणी ना कुणीतरी जीवनात कधी ना कधी आपल्याला सल्ला देत असतो. केव्हा, जेव्हा आपल्याला त्याची गरज वाटते किंवा त्याला त्याची गरज वाटते की आपण याला हे सांगितलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणून आपण जर का समजा चुकीचे वागलो तर आई वडील सल्ला देतात, विद्यार्थी चुकीचा वागला तर शिक्षक सल्ला देतात, बरोबर आहे. कारण की प्रत्येकाला वाटते की प्रत्येकाचं वर्तन हे किंवा त्याचं काम हे सक्सेसफुल व्हावं. तर जर समजा तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात थ्रू आउट द लाईफ टाइम तुमची पूर्ण मरेपर्यंतच्या आयुष्यभरात जर का तुम्ही काय केलं असेल की इफ यू डू नॉट अलाव युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला तुम्ही असं परवानगीच दिली नसेल, स्वतःला तुम्ही सांगितलंच नसेल की बाबा तू कोणाचं ऐक, बाबा तू कोणाचा सल्ला मान, तुमच्या मनाला तुम्ही कधी सांगितलं नाही, तुम्ही स्वीकारच केला नाही त्या गोष्टीचा, ऍटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाइम, तुमच्या संपूर्ण आयुष्यभरात जीवनात कमीत कमी किती वेळा, एक वेळा तरी, कमीत कमी एकदा तरी तुमच्या जीवनात तुम्ही टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ऍडवाइस, एखादा सेन्सिबल म्हणजे चांगला सल्ला, गुड वाईज ऍडवाइस, चांगला सल्ला, एखादा चांगला सल्ला कुणी सांगत असेल तर थ्रू आउट द लाईफ तुम्ही संपूर्ण आयुष्यात जीवनामध्ये जर का तुम्ही तो सल्ला ऐकून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाला तयार केलं नसेल, त्याला अलाव केलं नसेल, समजा म्हणजेच याचा अर्थ काय की तुम्ही कधी जिंदगीत कोणाचा सल्ला ऐकला नसेल. सल्ला कुणी खराब वाईटही देऊ शकतो, पण इथे वाईट सल्ल्याबद्दल सांगितलं नाहीये. सेन्सिबल ऍडवाइस, ट्रू अँड वाईज, सत्य सल्ला किंवा चांगला सल्ला, मोलाचा सल्ला जर तुम्ही आपल्या आयुष्यात भविष्यात कधीही तुम्ही जर का ऐकलेला नसेल कुणाचा किंवा तुम्ही मानला नसेल तर समजून चला की तुमचा डोंगा डुबला. डोंगा डुबला म्हणजे काय की तुमच्या विनाशाला, सर्वनाशाला सुरुवात झाली. म्हणून ऐकावे जनाचे, करावे मनाचे म्हणतो ना आपण, लिसन टू अदर्स अँड डू युअर सेल्फ. आपण कुणाचा तरी सल्ला जीवनात ऐकावं लागते आणि काय चांगलं काय वाईट हे आपल्याला ठरवावं लागते आणि मग आपल्या कामामध्ये सुधारणा करण्यासाठी त्यात तसा प्रयत्न आपल्याला करावं लागते. आणि हा जर प्रयत्न आपण करत नसू तर कवीच्या मते आपण आपल्या जीवनात खूप मोठा संकट ओढावत आहोत, आपण आपल्या जीवनाचा सर्वनाश, विनाश करत आहोत, सत्यानाश करत आहोत, मग जन्माला येऊन काही उपयोग नाही. अशा प्रकारच्या भावना किंवा विचार या कवितेतून कवीनं व्यक्त केलेले आहेत. सो आय होप you might have understood this poem. So if you like, please share with your friends and subscribe my channel. Thank you.